सर्वांना बॉड मॅथ्स माहिती आहे, पण पेड मॅथ्स माहिती आहे का? 10 अधिक 5 गुणिले 2 चं उत्तर 30 नाही, तर 10 अधिक 5 गुणिले 2 चं उत्तर 20च काऊन आहे? तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया बॉड मॅथ्सचा इतिहास. पहा 1600 ते 1700 मध्ये लोक गुणाकार भागाकार करायचे, पण ते त्यांच्या हिशोबाने करायचे. कोणी बेरीज आधी करायचं, कोणी गुणाकार आधी करायचं, कोणी भागाकार आधी करायचं. म्हणजे तुम्हाला दोन गणित दिसत आहे, याचं 30 उत्तर पण बरोबर होतं आणि 20 उत्तर पण बरोबर होते. तुम्ही म्हणसाल का बरं? कारण कुठलाही प्रकारे नियम त्यावेळेस अवेलेबल नव्हता. मग वाद पण व्हायचे आणि प्रॉब्लेम्स पण क्रिएट व्हायचे, म्हणजे एकमेकांच्या व्यवहारामध्ये अडचणी यायच्या. त्यानंतर यावर उपाय म्हणजे सन 1800 मध्ये ह्या प्रॉब्लेमचा विचार करून सगळे जगातील गणिततज्ञ आणि शिक्षक लोक एकत्र आले. त्यांनी एक बॉड मॅथ्सचं कन्व्हेन्शन केलं. कन्व्हेन्शनचा अर्थ काय? सगळ्यांनी मान्य. लक्षात घ्या, बॉड मॅथ्स हा मॅथमॅटिकल आउटकम नाहीये, हे सर्वांनी बनवलेला नियम आहे. आणि पेड मॅथ्स काय? तर US मध्ये पेड मॅथ्स त्याला म्हणतात. पाहूया आपण. तर बघा, रँक वाईज ऑपरेशन करायचं ठरवलं, म्हणजे प्रत्येकाला त्यांनी रँक दिली की सगळ्यात अगोदर काय करायचं. संपूर्ण जगामध्ये हेच नियम पाळायचे. उदाहरणार्थ सगळ्यात अगोदर ब्रॅकेट म्हणजे कौंस सोडवायचा. त्यानंतर ऑर्डर्स म्हणजे इंडायसेस, रूट्स ते सोडवायचे. त्यानंतर डिव्हिजन म्हणजे भागाकार करायचा. नंतर मल्टिप्लिकेशन करायचं, ऍडिशन करायचं आणि सबट्रॅक्शन करायचे. हे रँक वाईज दिले. सगळ्या जगाने हेच पाळायचं, हाच तो रूल होता. म्हणजे US वाले होते ते पी वापरायचे बीच्या ऐवजी. ते पॅरेंथेसिस म्हणायचे. तर पॅरेंथेसिसचा अर्थ सुद्धा ब्रॅकेटच आहे. आणि ते ई ला एक्सपोनंट म्हणायचे. एक्सपोनंटचा अर्थ आहे ऑर्डर, बाकी काही नाही. ऑर्डर म्हणजेच घातांक. त्यानंतर बघा 1800 नंतर काय झालं? मग आता आपल्याला चूक कोणतं बरोबर कोणतं समजायला लागलं, कारण नियम अवेलेबल होता. कोणी नियम तोडला आपल्याला कळायचं होतं, कारण नियम होता. तर हे उत्तर चुकीचं का? तर याने अगोदर बेरीज केली, 10 आणि 5 ची बेरीज करून नंतर गुणाकार केला, 30 हे उत्तर करेक्टली रॉंग देण्यात आलं. आणि 10 अधिक 5 गुणिले 2 अगोदर गुणाकार केला, नंतर बेरीज केली, हे उत्तर बरोबर दिलं असतं. हाच तो बॉड मॅथ्स रूल होता. त्यानंतर तुम्हाला एक गणित सोडून दाखवतो मी या पद्धतीनं. तर बघा इथे काय दिलं? एक गणित दिलं. सगळ्यात पहिले आपण ब्रॅकेट पाहणारे. बघा ब्रॅकेट सोडवलं, 8 उत्तर आलं. त्यानंतर आपण ऑर्डर पाहणारे, एक्सपोनंट पाहणारे. 2चा घातांक 4 आहे, मग अगोदर आपण तो सोडून घेतला, 4 उत्तर केलं. त्यानंतर डिव्हिजनची बारी येते, आपण भागाकार केला, 5 उत्तर आलं. त्यानंतर मल्टिप्लिकेशन असतं, 5 आणि 8 मध्ये कोणतं चिन्ह नाही, म्हणजे गुणाकार आहे, 5 आणि 8 40 आलं. आणि त्यानंतर ऍडिशन नाहीये म्हणून डायरेक्ट सबट्रॅक्शनचा नंबर आला. सबट्रॅक्शन करून 35 उत्तर हे फायनल आलं. आणि हेच उत्तर आता संपूर्ण जगामध्ये मान्य आहे. कॅल्क्युलेटर, कॉम्प्युटर, सर्व सिस्टीम मध्ये बॉड मॅथ्स आता सगळीकडे वापरल्या जातो. तर अशा पद्धतीने आपल्याला समजलेलं आहे की बॉड मॅथ्स हे मॅथमॅटिकल आउटकम नाही, तर ते माणसाने बनवलेला आणि सर्वत्र वापरलेला हा नियम आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.